असं असं घडतं। जी मला नेहमी पाडगावकरांची कविता आठवती, ज्याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलं ते एकूण बुवाबाजीच्या संदर्भामध्ये अतिशय चपखलपणे म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ती मानसिकता का निर्माण होती हे पण म्हटलेलं आहे। त्या कवितेची मी तुम्हाला 2-3 कडवी सांगतो, ती अशी आहेत की माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली, आधार पाहिजे। कसला आधार? प्रत्येकास येथे हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढेल साऱ्या उवा मनातल्या चिंतेच्या। आधी म्हणे जय साई, मगचा अधिकारी लाच खाई, अजून पकडला गेला नाही, कृपा म्हणे बाबांची। आपण शोधायचे नाही, आपण भिडायचे नाही, आपण लढायचे नाही आयुष्याला। कणा झिजून गेला फार, शिरजोरी पुढे सर्व लाचार, बुवा नाम जपाचा उच्चार नशा देई। म्हणजे मी इथल्या परिस्थितीचा सामना करू शकत नाही, मग तो सामना करण्याच्या ऐवजी कुठली तरी नशा बुवाच्या, बाबाच्या, दैवताच्या, मंत्राच्या, तंत्राच्या नावाने मी स्वीकारीन आणि माझ्या जीवनातले प्रश्न भ्रामकपणे सुटले असं मानीन। अशा स्वरूपाची एक वस्तुस्थिती या देशात आहे। त्यामुळे जर अंधश्रद्धा, मला असं वाटत नाही 12 वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळीची जी स्थिती होती त्याच्यापेक्षा आज बरी आहे असं मी सांगेन, पण तो तुमच्या प्रश्नाचा आत्ता भाग नाही। मी तुम्हाला असं सांगतोय की जर असं वाटत असेल की ही चळवळ इष्ट आहे, योग्य आहे, रास्त आहे, यशस्वी व्हायला पाहिजे, तर निदान 3 भूमिका तरी घेण्याची गरज आहे। त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या देशातल्या शिक्षण क्षेत्राने हा मूल्यविचार पोहोचवला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे या देशातल्या प्रसारमाध्यमांनी याबद्दल आग्रही भूमिका घेतली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे या देशातल्या राज्यकर्त्यांनी काही इच्छाशक्ती दाखवली पाहिजे। तसं जर दाखवलं तर आजच्यापेक्षा अधिक परिणामकारकपणे आम्ही लोकांच्याकडे पोहोचू शकू।